मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला आहे। 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वादळ धडकण्याचा अंदाज आहे। मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्गला अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रावर आणखी एक संकट येत असल्याचा इशारा आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय। 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वादळ धडकण्याचा अंदाज आहे। नीलम, अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ घोंगावत आहे। अरबी समुद्रातून हे गुजरातच्या दिशेने सरकत आहे। मात्र 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान किनारपट्टीसह मुंबईला सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण किनारपट्टी आणि मुंबई या भागामध्ये तसंच रायगड, ठाणे असेल या ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र IMD कडून असं सांगण्यात आलेलं आहे की मुंबई आणि ठाण्याला जास्तीत जास्त फटका या वादळाचा बसणार नाही। मात्र अरबी समुद्रातून जसं हे वादळ जे आहे गुजरातच्या दिशेने सरकल तसं एकूण कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार असतील, कोळी बांधव असतील यांना समुद्रात जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे स्थानिक प्रशासनाकडून। तसंच मुंबई महानगरपालिका, मुंबईतील ज्या किनारपट्ट्या आहेत त्या किनारपट्ट्यांवरती तैनात करण्यात आलेले आहेत। त्यांचे कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि मुंबईकरांना, पर्यटकांना आज खरं तर वीकेंड आहे, रविवार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक हे समुद्र चौपाट्यांकडे आकर्षित होत असतात। मात्र पर्यटकांना सुद्धा समुद्रात जास्त खोलवर जाऊ नये तसेच समुद्र किनाऱ्यांवरती गर्दी करू नये अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। सध्या मुंबईमध्ये पावसाची स्थिती सामान्य आहे, मात्र पुढील काही तासांमध्ये ही परिस्थिती जी आहे ती बदलू शकते। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हा रायगडसह कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज वीकेंडला एकूणच पोलीस प्रशासन असेल, मुंबई महानगरपालिका कर्मचारी असतील, राज्य सरकारचं आपत्ती प्रशासन असेल, हे चौपाट्यांवरती गस्ती घालताना पाहायला मिळतंय। जी नक्कीच स्वप्नील, आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अशानंतर आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय तर महाराष्ट्रावर पुन्हा एकदा आता या चक्रीवादळाचं संकट घोंगावताना पाहायला मिळतंय। नक्कीच महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे, कारण मराठवाड्यामध्ये सुद्धा अद्यापही पाऊस सुरू आहे। मात्र मुंबईतील परिस्थिती ही सामान्य आहे। आपण माझ्या मागे जी चौपाटी आहे, दादर चौपाटीवरचे हे सध्याचं दृश्य आहे। खरं तर सध्या वातावरण हे आभाळ या ठिकाणी क्लिअर आहे, कुठेही पावसाचे अंदाज वाटत नाहीये। मात्र मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र, उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळतात। मराठवाड्यामधील परिस्थिती जी आहे ते पाणी ओसरण्यास सुरू झालेलं आहे। त्या ठिकाणी जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर येताना पाहायला मिळते। मात्र शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या जे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे सुरू झालेले आहेत। मात्र पुन्हा एकदा चक्रीवादळाचा फटका हा कोकण किनारपट्टीला जर बसला तर कोकण मधील जे मच्छीमार असतील, कोळी बांधव असतील यांच्या काही ज्या नौका आहेत त्या क्षतिग्रस्त होत असतात। त्यामुळे त्या ठिकाणी मोठं नुकसान जे आहे ते कोकण किनारपट्टीवरील जे कोळी बांधव आहेत त्यांचं सुद्धा होत असतं। तसेच कोकणातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसू शकतो। एकीकडे मराठवाड्यामध्ये शेतकरी नुकसानग्रस्त आहेत, त्यांची मदत या ठिकाणी सरकार करताना व्यस्त आहे। मात्र दुसरीकडे जर चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला तर कोकणातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे कृषी विभाग असेल, सामान्य प्रशासन विभाग असेल, या दोन्ही विभागांकडून, राज्य सरकारकडून कोकणातील शेतकऱ्यांना सुद्धा काळजी घेण्याचं जे आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।